16वा पाणी. त्यामध्ये एक जलशुद्धीकरणचा एक प्रयोग आहे. तिथे एक दिली आहे की एक कापड घेतला आणि त्या तोंडाशी बांधला. पहिले बाटलीला मग त्या कापडीच्या बाटलीच्या तोंडाशी अर्ध कापड. मग इथं वाळू कोळशाची बारीक चूळ करून टाकली आणि इथं बारीक वाळू टाकला आणि इथं मोठी खडे म्हणजे याच्यातून काळे गेले नाही पाहिजे. हे आपलं गळूळ पाणी आहे. याच्यात टाकल्या आता हे पाणी याच्यातून शुद्ध होऊन इथून जात आहे. इथलं हे वरचं हे आहे त्याच्यातलं पाचोळा गेला नाही पाहिजे, म्हणून हे गेला तर हे लहान बारीक वाळू आहे. तिथून काही गेलं नाही पाहिजे, हे स्वच्छ झालं पाहिजे म्हणून. आणि इथून कोळसात आहे आणि इथून चांगलं पाणी व्हावं म्हणून इथं टाकून आहे कापड. झालं पाणी स्वच्छ. हो. मग हे पाणी स्वच्छ आहे म्हणजे पिण्यायोग्य आहे का? नाही. कारण त्याच्यामध्ये काय असू शकतात, सूक्ष्मजीव असू शकतात. म्हणजे निर्दोष पाणी आहे का? तर हे जलशुद्धीकरण करण्याची एक कोणती साधी पद्धत आहे.